तेवढंच झाली नाही. तू आवरलंच नाही, मग आवरायचं ना पटकन आता. चला हॅपी गुढीपाडवा. थँक्यू माऊ. गुढीपाडव्याच्या हॅपी शुभेच्छा. नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारीमध्ये. सो आज आहे गुढीपाडवा आणि आज आम्ही काय काय करतो काय नाही ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कालपासूनच थोडीफार मी तयारी करत होते, म्हणजे रांगोळी वगैरे बनवणं वगैरे, आणि रुही मला मदत करत होती त्या सगळ्यात, लुडबुडच करत होती म्हणजे. आणि आता मस्त आम्ही आज काय काय करतो काय नाही ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतेच. त्याआधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष सगळ्यांना खूप छान भरभराटीचं आणि समृद्धीचं जावो. आपलं मराठी नवीन वर्ष खरं तर आजपासून सुरू होतं आहे आणि त्यामुळे खरं तर सणाला महत्त्व आहे. आणि तसंही मला वाटतं बऱ्यापैकी मराठी लोक गुढीपाडवा सेलिब्रेट करतातच. सो पटकन क्विकली आत्ता मी रेडी होते, स्वयंपाक काय काय करते ते पण तुमच्यासोबत सगळं शेअर करते. सो चला स्टे ट्यून. दुसऱ्या दिवशी रांगोळीचा वेळ वाचावा आणि तसंही मला आवडतं म्हणून पण मी आदल्याच दिवशी त्या OHP शीटवाल्या रांगोळ्या रेडी करून ठेवल्या, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा वेळ वाचेल आणि झटकीपट सगळं काम पण होईल. काय काढली? गुढी. गुढी आहे तुझी? वाव, तुझी गुढी आणि ही माझी गुढी सेम सेमच आहे, ग्रीन ग्रीन ग. छान छान. काय ते? फूल. फूल पण काढलंयस? वाव, अरे खरंच की फूल काढलेस की. छान काढले बाळा. आई तू पण छान काढ. हो मी पण छान काढ. आई तुझं एक ब्रश घेऊ मी. खूप छान काढते. खूप छान काढतीये. आई मी नाही करते. हा मी पण नाही करते. हा मिक्स नको करू हा, कलर छान छान काढ. छान छान काढ. हो. काय गं उद्या? गुढीपाडवा. गुढीपाडवा. पाडवा? मला वाटलं की तू गुढी पावडाच म्हणतेस. आई खूप छान रांगोळी काढ. हो बाळा, खूप छान रांगोळी काढते तू. सगळीकडनं टाक. आणि माझं बघून जसं आई करते तसंच रुईलाही करायचंच असतं, त्याच्यामुळे शेवटी ती पण त्या शीटवर तशाच रांगोळी काढत होती आणि ती खूप छान करत होती म्हणून मी तिलाही करू देत होते. दुसऱ्या दिवशी उठून पहिले सगळ्यात तर पूजा करून घेतली, आपली नॉर्मल देवपूजा, आणि मग त्यानंतर गुढी उभारायचं साहित्य वगैरे सगळं एकत्र केलं, सगळी तयारी करून ठेवली आणि म्हटलं की सुरुवातीला थोडीफार बेसिक स्वयंपाकाची तयारी करून घेऊया. म्हणून जे काही आपलं मला बनवायचं होतं ना ते एक एक करून मी फ्रीजमधनं काढून ठेवलं. कोण कोण असं करतं मला सांगा की आधीच सगळं जे काही बनवायचं ना त्याचं बऱ्यापैकी सामान मी वर काढून ठेवते, म्हणजे पटपट पटपट बनवायला सोपं पडतं. हो आजच आहे. मी तेवढंच झाली नाही. तू आवरलंच नाही, मग आवरायचं ना पटकन आता. चला ओ नो. आवर मग पटकन. चला आई चटकन. चला आज काहीतरी पुलाव वगैरे बनवूया, म्हणून मग मस्त आता तांदूळ ठेवलाय. आता थोडेसे खडे मसाले काही थोडे अजून छान टेस्ट येते. उकळून मी एकदा घेते आणि मग पुढचं बनवते. सो आजचा मेनू होता पुरी श्रीखंड. गुढीपाडव्याला मला वाटतं की हा मेनू बेस्ट आहे. त्याबरोबर मी पुलाव बनवणार होते आणि कोशिंबीर पापड, आपला नॉर्मल असा मेनू. आणि त्यानंतर रुहीला पण पटकन छान रेडी करायला घेतलं. तिला मी असा हा निऑन ग्रीन आणि पिंक कलरचा ड्रेस घालणार होते, जो की माझ्या साडीला परफेक्ट मॅच होता. ठरवलं नव्हतं पण तरी छान ट्विनिंग झालं होतं. काय घातलं? अरे ते माझं मंगळसूत्र आहे, ते काढ. एकदाच घालते ग. तुझं लग्न झालंय का? नाही, मग कशाला घातलंय? एकदाच घालते. काढून ठेव. छान रेडी झाली आहे ना तू? ड्रेस घालू? साडी नाही छान दिसत आहे. साडी नाही छान दिसत. साडी पण छान दिसते. सो मी मस्त साडी नेसून रेडी झालेली आहे, सिम्पल सोबत. रुहीचा ड्रेस होताच, तिला बड्डेला गिफ्ट आला होता माझ्या मैत्रिणीकडनं. सो मी त्याला मॅच केलं आहे फक्त हे. सो आता मस्त गुढी उभारतो. चला. ते कोणाला?
गुढीला आणि मी गुढी उभारायची तयारी तुझी झाली का करेपर्यंत ना गुढी? रुहीची इकडे छोटी गुढी उभारून रेडी करून झालं होतं सगळं. तिनेच पहिले गुढी उभारली होती खरं तर. उभारते ती गुढी. आता काय करू? अरे वा. हलकी कुंकू टाक. हो हळदी कुंकू टाका मला. थोडं थोडंसंच टाक, जास्त जास्त नाही टाकायचं. ठेवली? हा बस. थांब तर हलू नको. झाली? हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या हॅपी शुभेच्छा. हो इकडे. ते मोठ्या गुढीला हळदी कुंकू. हळदी कुंकू टाक. हा माझ्यासारखं लावते. हा बस बस एकदाच. हा बस 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 झालं अक्षता वाळा. पाहिजे करा. इतकं कोपऱ्यात नाही, इथूनच आहे. असं असं हात जोडा. ए, लागेल इथून हात जोड. हात लांबून हा व्हेरी गुड बाळ. किती शांत बाळ. चला जय करा. असं करायचं. मला पण उभं येईल. पण करते थँक्यू माऊ. गुढी पाडव्याचा सण आज उभारूया गुढी. नव्या दिवसाचं स्वप्न आज उभारावी गुढी. पुढं किती आले किती गेले. पाडवा झाली माऊची गुढी उभारली. छान येलोच आहे का आपली आली उभारली. आणि त्यानंतर पटापट जेवण बनवून घेतलं कारण की खूप भूक लागली होती. मग पुलाव, बटाट्याची भाजी, पुरी, आम्रखंड, कोशिंबीर, पापड असा सगळा मेनू रेडी झाला आणि आम्ही छान मनसोक्त जेवलो. आणि सण म्हटलं ना की खूप सारा पसारा होतो घरात आणि मग नंतर ते आवरायचा पण खूप जास्त कंटाळा येतो. पण तरी मी पटपट सगळं आवरून घेतलं कारण की मध्ये एकदा राहिलं की परत करू वाटत नाही पटपट, म्हणून पहिले सगळं छान क्लीन करून घेतलं. त्यानंतर दुपारी मी काही शूट केलं नाही आणि संध्याकाळी गुढी काढताना रोहितचीच परत तयारी सुरू होती. ती ताट घेऊन त्याने आरती आणि मंत्र म्हणत बसलेली.
झाली का आरती? चला आता काढू गुढी. हा ते तर छोटी तुझी गुढी तुझी आधी काढतो. काढ. ते ठेव, तुझी गुढी काढ आधी. काढली बघ. इकडे ठेवा तुझी घ्या इकडे side. घ्या. हा परत आरतीच ताट काढल्यावर नाही बाळा, झालं. हा, तर हे, घेऊन जाऊ आता. ते ठेवा जावा घेऊन आता. काढलं मी. काढलंय पप्पा मी. नाही कुठे धरलं? इकडे निघून आली. पप्पा नाही धरलेले. त्याला नाही धरायचं होतं, तू तर इकडे धरणार होती ना. संध्याकाळी गुढी काढली तरी रुहीला छान ड्रेसमध्येच रेडी व्हायचं होतं, म्हणून मग तिला परत एक दुसरा ड्रेस घातला आणि त्याच्यात तिला असं की आता डान्स करायचा, कारण की तिचं म्हणणं असतं की काहीतरी आहे सण बिन तर मग आपण छान सेलिब्रेट करायचा, डान्स करायचा, जसं की बड्डे आहे त्याचा. तो तिला गाणी लावून दिलेली आणि तिचं असं काहीतरी खेळणं, तिथे डान्स करणं चालू होतं. ए, तो आपण करतो तो जुबी डुबी वाला करणार. सो दिवसभराची गडबड वगैरे सगळं संपून मी आत्ता निवांत बसली आहे. सो दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर की खूप थकली आहे दिवसभर. म्हणजे तसं गुढीपाडव्याचं काही फार तयारी नसते, कमीच असतं, पण तरी पण थोडं मोठं करत करत भरपूर काही होतंच. सो आज एकदम असं हेक्टिक डे गेला आहे आणि हा व्हिडिओ मग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.